नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण आज आहे आपल्या डाळिंबागेमध्ये आणि गेल्या एक 8 दिवसापूर्वी आपण आपल्या डाळिंबागेला फ्लोनी पाणी दिलं होतं. फ्लोनी पाणी दिल्यामुळं काय होतं आहे बागेला, काय परिस्थिती आहे बागेची, तर चला आम्ही तुम्हाला दाखवतो की फ्लोनी पाणी दिल्यानंतर काय होतं. तर चला मित्रांनो, आपण आपल्या बागेला फ्लोनी पाणी दिलं आणि फ्लोनी पाणी दिल्यानंतर त्याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे. बघा की कशी या ठिकाणी सेटिंग चांगल्या प्रकारे होती बघा. तर तुम्हाला मी दाखवतो आहे बघा. आता थोडंसं काय झालं आहे, व्हिडिओ काढायला थोडासा उशीर झाला आहे, त्यामुळं प्रॉब्लेम येतो आहे थोडासा. तर बघा, खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी कळी सेट होती आणि फ्लोनी पाणी दिल्यामुळं काय होतं आहे, जे काही आपले डाळिंब झाडं आहेत, हे झाडं आता मोठाले झालेले आहेत आणि मोठाले झाल्यामुळं याचं ज्या मुळ्या आहेत त्या खूप लांबवर पांगलेल्या आहेत. आणि जे आपण ड्रिपनं पाणी देतो आहे, ड्रिपनं पाणी दिल्यानंतर त्याला पाहिजे तेवढं पाणी या ठिकाणी मिळत नाही आणि त्याला सेटिंगला प्रॉब्लेम होतो आहे. त्याला त्याच्यामुळं जे अपटेक असतात ते अपटेक राहत नाही. जे काय अन्नद्रव्य त्याला जमिनीतून घ्यायचे असतात ते पाहिजे तेवढ्या प्रमाणात घेता येत नाही. त्यामुळं या ठिकाणी फ्लोनी पाणी देणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं एक असं आहे मित्रांनो, की चालू वर्षी खूप उष्णता आहे आणि उष्णता असल्यामुळं काय झालं आहे की जरी थोडीशी सीटिंग झाली किंवा थोडीशी कळी निघली तर ती जास्त उष्णतेमुळे ती मादी कळी आहे ती गळून पडते. आणि जास्त उष्णता, जास्त हीट असल्यामुळे यावर्षी बऱ्याचशा बागेमध्ये मधमाशीचं प्रमाण कमी आहे. तर माझ्या काही मित्रांनी मधपेट्या आणून ठेवल्यात. तर मला असं वाटतं मधपेट्या आणल्यानंतर त्यांचे जरा थोडंसं फरक झाला असेल. पण तुम्हाला मी दाखवतो की आपण आपल्या बागेमध्ये कोणत्याही प्रकारच्या मधपेट्या आणल्या नाही तरीही चांगल्या प्रकारे या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो बघा सेटिंग होती आहे. तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारे या ठिकाणी कळायला लागल्यात. सेटिंग पण चांगल्या प्रकारे होते हे बघा. आणि फ्लोनी पाणी दिल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, ही जी कळी आहे एकदम कॅप्सूल साईज कळी आहे, जेणेकरून कळी जर चांगली असेल तर त्यातून होणारं फळ हे चांगलं असतं. तुम्ही बघू शकता की ज्यावेळेस आपल्याला एक छोटंसं बाळ जन्मतं आणि ते जर स्ट्रॉंग असेल म्हणजे तंदुरुस्त असेल तर त्याचं नंतर त्याला आजार कमी असतो. तसंच या ठिकाणी पण आहे की जर निघणारी कळी ही स्ट्रॉंग निघत असेल तर नक्कीच ती लवकर सेटिंग होते. थोडाफार जरी काही त्या ठिकाणी वातावरण बदल झाला तरी काही जास्त परिणाम होत नाही. आणि मित्रांनो, जर आपल्याकडं मधमाशी येण्यासाठी काही आपण उपाययोजना केलेली असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा की काय काय उपाययोजना या ठिकाणी आपण मधमाशी येण्यासाठी केलं आहे.